नाही सुधरे. आतापर्यंत नाही सुधारला. सिस्टर राजगुरू, सिस्टर एलिशिबा, आई ज्योती गोरगे. व्हेरी गुड. वाढवा, वेळ वाढवा. प्रार्थना. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. बायबल म्हणजे देव आपल्याशी बोलणं. प्रार्थना म्हणजे मी देवाशी बोलणं. बायबल वाचणं म्हणजे देव माझ्याशी बोलणं. प्रार्थना करणं म्हणजे मी देवाशी बोलणं. प्रार्थना पण करा. एका टाकेवर सायकल चालत नाही. ज्योती सुधारणार वाटली होती ना तू. अजून नाही सुधारायचं. किती वेळ लागणार सुधारायला. संजय रोज भेजता हूँ मैं आपको. आप बोलो. हाँ नहीं जुड़ा. क्यों नहीं जुड़ा? क्यों नहीं जुड़ा? सोए हुए. अरे आशा मुंगीकडे बघून शहाणा हो. झोपेवर प्रीती करू नको, नाहीतर दारिद्र्य झपट्याने तुझ्या घराला लागेल. असं आयता लिखा है. हे आलती आशा चीटी के पास देखकर होशियार बन. मुंगीकडे बघून हुशार बन. इधर देखो सब लोग. अरे हाँ ईशा प्रार्थना की का शालो. अच्छा इधर देखो. चीटी को कितने लोगों ने देखा है? मुंगीला किती जणांनी बघितलं? एक एक की बाकी कितने? 2 3 4 5 6. कभी चीटी को सोते हुए देखा है? कधी मुंगीला झोपताना बघितलं? रात में, रात्री, मध्य रात्र में, मध्यरात्री, पेहट में. पहाट. बाइबल बोलते उसको देखकर होशियार बन. बायबल असं म्हणते की तिला बघून शहाणा बन. प्रेज द लॉर्ड. नींद से प्रीति न कर, झोपेवर प्रेम करू नको, नहीं तो दरिद्रता तेरे घर को लपेट लेगी. नाही तर दरिद्रता तुझ्या घराला वेष्टून टाकेल. प्रेज द लॉर्ड. इसलिए नींद से प्रीति नहीं करना जवानों. म्हणून झोपेवर प्रेम करू नका तरुणांनी. सालोन प्रार्थना करो. काम कितने घंटे करते हो? 1 घंटा पर. ईशा काम कितना देर करता है? 1 घंटा पर. प्रेज द लॉर्ड. समझ लगा? सब लोगों ने 1 घंटा प्रार्थना शुरुआत करा. आणि 1 तास प्रार्थना सुरुवात करा. प्रार्थना करना मतलब यीशु से बात करना. प्रार्थना करणं म्हणजे येशू अब संग प्रार्थना नहीं करते तो यीशु से क्या बात करते हैं? तुम्ही जर प्रार्थनाच नाही करत तर मग येशू सोबत काय बोलता? और यीशु से बात ही नहीं करते तो यीशु आपसे कब बात करे? आणि जर तुम्ही येशू सोबत बोलत नाही तर मग येशू तुमच्यासोबत कधी बोलणार? दो तरफा है. आणि दोन्हीकडून आहे. मैं यीशु से बात करूंगा, मी येशू सोबत बोलेल, यीशु मुझसे बात. मग येशू माझ्यासोबत बोलेल. मैं यीशु से बात ही नहीं करूंगा, मी येशू सोबत बोलणारच नाही. तो यीशु मुझसे बात करेंगे क्या? येशू माझ्यासोबत बोलेल काय? तेरी बिच्छू तुझी पण गो, मेरी बिच्छू. माझी पण गो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये मेरा विषय है. हा माझा विषय नाही. रोज दिन 1 घंटा प्रार्थना करो. ऑनलाइन वाले सिस्टर गीता कितना देर प्रार्थना किया? सिस्टर किरण, सिस्टर मनीषा प्रार्थना 1 घंटा किया क्या? शारोन किधर है? धन्यवाद. किती अभिमानाने आई सांगते. पिछले बार बोले सुधरेंगे, फिर भी ऑर्डर को चलो. तरी पण ऑर्डर लागेल. प्रेज द लॉर्ड. प्रभु आपको क्षमा करे. प्रभू तुम्हाला क्षमा करो. बाइबल में लिखा है शब्बात का दिन कोई काम नहीं करना. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की शब्बातच्या दिवशी कोणी काम करू नये. कब से सिखा रहे हो थी? जब आप काची हुई थी. कधीपासून शिकवत होते? पांचवी हुई थी तब से सिखा रहे. काशीमध्ये होते तेव्हापासून शिकवत. आपको आपका बेटी पर नियंत्रण है. तुम्हाला तुमच्या मुलीवर नहीं मतलब नहीं. नाही म्हणजे नाही. दूसरा दिन काम पर जाओ. दूसरा अभी भी दिन काम फोन पर लगा रहा था. आता पण फोन लावत होतो. आराधना में फोन लगाया. आणि आराधनेमध्ये मी फोन लावले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपके बच्चे प्रार्थना में आना से मेरा भला नहीं, तुमची लेकरं प्रार्थनेमध्ये येण्यानं माझं भलं नाही, आपका भला है. तुमचं भलं आहे. ये मेरा विषय है. हा माझा विषय नाही.
कुछ दिनों से हम पश्चाताप के बारे में सीख रहे हैं। काही दिवसांपासून आम्ही पश्चातापाबद्दल शिकत आहोत. पश्चाताप मतलब जिसका नुकसान किया है, नुकसान वापस लौटाना। पश्चाताप म्हणजे त्यांचं नुकसान केलेलं आहे त्याचं परतफेड करून ये घेणं. पहला कदम। हे पहिलं पाऊल. जिसका लूटा है, ज्यांचं लुटलंय धोखे से लिया आणि है, फसवून जिसका घेतलंय, डुबाया है, त्यांचं डुबवलंय, उसको वापस लौटा दे। त्यांना परत फेड करणं दे. ये पश्चाताप का पहला कदम। हे आहे पश्चातापाचं पहिलं पाऊल. पश्चाताप का दूसरा कदम यह है, पश्चातापाचं दुसरं पाऊल हे आहे. पश्चाताप में ये भी आता है कि हम दूसरों को क्षमा करना। पश्चातापामध्ये हे देखील येते की पश्चातापात आम्ही दुसऱ्यांना क्षमा करणं. दूसरे कौन? दुसरे कोण? वही तेच जो आपको सताते हैं। ज्यांना जे तुम्हाला छळतात क्षमा करो। क्षमा करा. जो तुमको तकलीफ देते जे हैं तुम्हाला त्रास देतात उनको क्षमा त्यांना क्षमा करो। करा. जो बेवजह जे विनाकारण झूठा आरोप लगाकर आपका नाम बदनाम करते हैं उनको क्षमा करो। खोटा आरोप लावून तुमचं नाव बदनाम करतात त्यांना क्षमा करा. जो बेवजह जे विनाकारण आपको गालियां देते हैं तुम्हाला शिव्या देतात क्षमा करो। क्षमा करा. जो बेवजह आपकी बेइज्जती करते हैं विनाकारण तुमची बेइज्जती करतात क्षमा करो। क्षमा करा. जो बेवजह आपके पीछे आपकी निंदा, आपकी चुगली करते हैं क्षमा करो। बिनवजह तुम्हाला तुमची निंदा करतात, तुमच्या पाठीमागे कारण नसताना तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात, तुमच्याबद्दल वाईट वाईट बोलतात त्यांना क्षमा क्षमा करा. करो। त्यांना क्षमा करा. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया. जो आपको चोट पहुंचाते हैं, जे तुम्हाला जखमा देतात तेज धार वाली जबान से आपके दिल को जख्म देते हैं आणि धारदार जिभेच्या द्वारे तुमच्या हृदयाला ते जखमाकार पोहोचवतात क्षमा करो। त्यांना क्षमा करा. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हर प्रकार की बदनामी, हर प्रकार की बुराई जो आप नहीं हो करते हैं क्षमा करो। प्रत्येक प्रकारची बदनामी, प्रत्येक प्रकारचं वाईट तुमच्याबद्दल ते करतात आणि पसरवतात तशा गोष्टींना तुम्ही क्षमा करा. त्या व्यक्तींना तुम्ही क्षमा करा. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। अगर आपने इन लोगों को क्षमा नहीं किया जो आपको सताते और तकलीफ देते हैं, जर तुम्ही ह्या लोकांना तुम्ही क्षमा केली नाही जे तुम्हाला त्रास देतात आणि छळतात, जो आपकी बदनामी करते जे हैं, तुमची बदनामी जिन्होंने करतात, आपको नुकसान किया, ज्यांनी तुमचं जिन्होंने नुकसान आपको केलं, तकलीफ दी, ज्यांनी तुम्हाला त्रास जिन्होंने दिला, आपको जख्म दिए, ज्यांनी तुम्हाला अगर जखमा दिला, आपने उनको क्षमा नहीं किया तो पवित्र वचन में लिखा है शैतान का हक तुम पर होता है। आणि जर तुम्ही त्या लोकांना क्षमा केलं नाही तर प्रभूचं वचन असं म्हणतं की सैतानाचा अधिकार तुमच्यावर होतो. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. प्रभु का दास पौलुस कहता है प्रभूचा दास पौल असं म्हणतो, माफ करो क्षमा करा ताकि शैतान का हक तुम पर ना हो। जेणेकरून सैतानाचा अधिकार तुमच्यावर प्रेज़ द होतो. लॉर्ड। हर जख्म देने वाले को माफ करना, प्रत्येक जखमा हर तकलीफ देने को माफ करना, हर पड़ोसी को माफ करना, हर सताव करने वाले को माफ करना, छळणाऱ्याला क्षमा करा. हर मारपीट जो आपको किया उसको माफ कर देना। आणि प्रत्येक जणी तुम्हाला हाणलं मारलं त्यांना प्रत्येकाला तुम्ही क्षमा करा. प्रेज़ द लॉर्ड। आपने किया तो शैतान का हक आप पर, आपके जिंदगी पर, आपके परिवार पर नहीं होगा। आणि जर तुम्ही क्षमा केली तर तुम्हाला सैतानाचा अधिकार तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, घराण्यावर होणार नाही. दूसरा कोरिन्थियों का दूसरा अध्याय 10 और 11 वचन। दुसरा अध्याय त्याचं 10 आणि 11 वचन. दूसरा कोरिन्थियों दुसरा ग्रंथी दूसरा अध्याय दुसरा अध्याय 10 और 11। 10 आणि 11. परंतु जिसे तुम किसी बात में क्षमा करते हो जिसे तुम किसी बात में माफ करते हो उसे मैं भी क्षमा करता हूँ, उसे मैं भी माफ करता हूँ, क्योंकि क्योंकि वास्तव में मैंने जो कुछ क्षमा किया है, जो कुछ भी माफ किया है, यदि मुझे कुछ क्षमा करने को था, यदि मुझे कुछ माफ करने को था, मसीह की उपस्थिति में, मसीह की उपस्थिति में या मसीह की जगह पर होकर या मसीह का अधिकार में तुम्हारे कारण किया है, तुम्हारे कारण माफ किया है, ताकि शैतान हमसे कोई लाभ न उठाए। हाँ, शैतान हमसे कोई लाभ, तुमने माफ नहीं किया तो शैतान का अधिकार है तुम पर। तुम्ही क्षमा नाही केली तुमचा सैतानाचा अधिकार आहे तुमने तुमच्यावर. अगर अपने दुश्मनों को माफ नहीं किया, तुम्ही तुमच्या शत्रूंना क्षमा नाही केली, सताने वालों को माफ नहीं किया, छळणाऱ्यांना क्षमा नाही केली, तकलीफ देने वालों को माफ नहीं किया, त्रास देणाऱ्यांना क्षमा नाही केली, चमेट मारने वालों को माफ नहीं किया, चापटा मारणाऱ्यांना क्षमा नाही गाली केली, देने वाले को माफ नहीं किया, शिव्या हर देणाऱ्यांना क्षमा प्रकार नाही की केली, बुराई करने वालों को माफ नहीं प्रत्येक किया, प्रकारचं वाईट पण करणाऱ्यांना तुम्ही क्षमा नाही केली, तो शैतान आपके जिंदगी से लाभ उठाएगा। तर सैतान तुमच्या जीवनातनं तो लाभ उचलेल. प्रेज़ द लॉर्ड।
शैतान को अपने जिंदगी से लाभ उठाने मत दो। जिनको माफ करना है माफ कर दो। सैतानाला तुमच्या जीवनातनं लाभ उचलू देऊ नका. ज्यांना क्षमा करायची आहे त्यांना क्षमा करा. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कड़वाहट अपने जिंदगी में मत रखो। कडूपणा आपल्या हृदयात जीवनात ठेवू नका. Praise the Lord. कड़वाहट जहर है कडूपणा हा विष आहे जो जे जिंदगी को तबाह और बर्बाद और नाश कर देगी। जे जीवनांना उद्ध्वस्त आणि नाश करून टाकते. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. इसलिए माफ कर दे म्हणून क्षमा करा. जिन्होंने तकलीफ दिया। कोई क्यों करना? ज्यांनी त्रास दिला तुम्ही तुम्हारे कसे आहात? रिश्तेदार होंगे, तुमचे नातेवाईक असतील, तुम्हारा चाचा होगा, तुमचे तुम्हारा काका ससुर असतील, होगा, तुमचे सासरे असतील, तुम्हारी सास होगी, तुमची सासू असेल, तुम्हारा बहू होगा, तुमची सून असेल, तुम्हारा दामाद होगा, तुमचे जावई तुम्हारे असेल, बच्चे ने तुमको बहुत जख्म दिए होंगे। तुमच्या लेकरांनी तुम्हाला खूप जखमा दिल्या शायद असतील. तुम्हारे बेटे ने तुम्हारे ऊपर हाथ उठाकर तुम्हें चमेट मार दिया कदाचित होगा। तुमच्या मुलाने तुमच्या मुलीने तुमच्या तोंडावर हात चापट मारलेली असेल. हात उचलून तुमच्या तोंडावर थोबाडत मारली असेल। तोंडावर थोबाडीत मारली असेल हात उचलून. माफ कर दो। क्षमा करा. Praise the Lord. Praise the Lord. तुम माफ कर देना, तुम्ही क्षमा करा. उसका सजा प्रभु उसको देगा। त्यांची शिक्षा प्रभू त्यांना प्रभु देईल. यीशु ने बोला, प्रभू यीशु बोलला, खुदा ने बोला, देव बोलला, मैं बदला लूंगा। मी सूड घेईन. Praise the Lord. हालेलुया. तुम बदला नहीं, तुम्ही सूड घेऊ नका. मैं मी बदला सूड घेईन. ये खुदा का वायदा है। हे देवाचा अभिवचन आहे तुम्हाला. तुम क्या करना? तुम्ही काय करा? बोलो जोर से, सब लोग एक साथ। Praise the Lord. हम क्या करते? आम्ही काय करतो? हमारे बदला लेते। वेरी गुड, बदला लेते। और क्या करते? अजून काय करतो? उंगलिया हे नाही आता, माझी मुलगी अशी, माझा मुलगा असा, माझा नवरा असा, माझी बायको अशी। ये करना छोड़ो, हे करणं सोडा. आरोप लावणं, बोटं लावणं. माफ करो क्षमा करा. ताकि शैतान तुम्हारे जिंदगी से लाभ ना। जेणेकरून सैतान आमच्या जीवनातनं लाभ उचलू नये. ये बात अभी बहुत महत्वपूर्ण है जो आज अभी मैं बताने जा रहा आणि हूँ। गोष्ट खूप महत्वाची जी आता मी सांगायला जात आहे. और एक जिंदगी का भाग है अजून एक जीवनाचा भाग आहे जिसमें हमको पश्चाताप करने की जरूरत है। ज्याच्यामध्ये आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. रुको, विषय जस्ट टेक इट। दीदी लेकर जा रही, जाओ इधर देखिए। हमारा जिंदगी का और एक भाग है आमच्या जीवनाचा अजून जहाँ भाग आहे. हमको और पश्चाताप करने की जरूरत जिथे है। आम्हाला अजून पश्चाताप करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड। ये तो है पश्चाताप का दूसरा पैर, आणि हे तर आहे दुसऱ्या पश्चातापाची दुसरे पाऊल. दूसरों को माफ करें। दुसऱ्यांना क्षमा तीसरा करा. बात, तिसरी गोष्ट, पिछले दिनों में मागल्या अगर दिवसांमध्ये हमने, याद रखो मैं बहुत महत्वपूर्ण बात बोल रहा हूँ। लक्षात ठेवा, खूप महत्वाची गोष्ट सांगत आहे. पत्नी कहाँ है? नहीं है आपको? प्रेज द लॉर्ड। पिछले दिनों में मागल्या दिवसांमध्ये अगर आपने प्रभु यीशु या खुदा बाप से ज्यादा किसी और बातों को जरूरी समझा है, जर तुम्ही प्रभू येशूला सोडून कुठल्या दुसऱ्या गोष्टीला जास्त महत्व दिलेलं आहे, प्रभु यीशु को छोड़कर या खुदा बाप को छोड़कर प्रभू येशूला किंवा देवपित्याला सोडून किसी और बात को छोड़कर जरूरी समझा है कि ये बात मेरे लिए जरूरी है, आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टीला सोडून ही गोष्ट तुमच्यासाठी गरजेची आहे असं जर समजलं असेल तो उस बारे में हमको पश्चाताप करने की तर जरूरत त्या गोष्टीबद्दल तुम्हाला पश्चाताप है। करायची याद रहे, आपके और मेरे जिंदगी में प्रभु यीशु और खुदा से बढ़कर कोई भी बात जरूरी नहीं है। लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू येशूला सोडून कुठलीच दुसरी गोष्ट महत्वाची आहे. प्रभु येशू आणि देव बापाला सोडून दुसरी कुठलीच गोष्ट महत्वाची नाही. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कोई भी बात जरूरी नहीं है। दुसरी कुठलीच गोष्ट प्रेज गरजेची द लॉर्ड। नाही. हालेलुया। आपको और मुझको खाने को रोटी यीशु देता है, तुम्हाला आणि मला खायला अन्न भाकर आपके येशू देतो. बच्चों को अच्छा शिक्षा यीशु देता है, लेकरांना चांगलं शिक्षण येशू आपको देतो. एक अच्छी नौकरी यीशु देता है। तुम्हाला एक चांगली नोकरी येशू देतो. और इसीलिए यीशु और खुदा बाप से और पवित्र आत्मा से बढ़कर हमारे जिंदगी में कोई भी बात जरूरी होनी नहीं आणि चाहिए। म्हणूनच स्वर्गीय पिता प्रभू येशू आणि पवित्र आत्म्याला सोडून दुसरी कुठलीच गोष्ट महत्वाची आमच्या अगर जीवनात आपने नसली कुछ पाहिजे. जरूरी समझा है जर तुम्ही काही गोष्टी कि नहीं मेरा काम जरूरी है, प्रार्थना का समय है, सोचो ये बेटी को मैंने प्रार्थना की जिम्मेदारी दी विचार करा मुलीला कि बेटा हर बुधवार तू प्रार्थना लेना, दर बुधवारी तू प्रार्थना घे. बेटा हर मंगलवार तू प्रार्थना लेना, मुला दर मंगळवारी तू ए प्रार्थना घे. बहन हर
सोमवार तू प्रार्थना लेना, बहिणी, तू सोमवारी दररोजची ए मेरे भाई हर गुरुवार तू प्रार्थना लेना, माझ्या भावा, गुरुवारी तू और दररोज उसी प्रार्थना के समय में आपको कोई मेहमान आने वाला है, आणि त्याच प्रार्थनेच्या वेळेमध्ये तुमच्याकडे कुठला तरी या किसी और शादी में जाना है, या किसी बर्थडे पार्टी में जाना है, या सब्जी लाने जाना है, या खाना पकाना है, याद रखें इन सब से बढ़कर आपका यीशु के चरणों में बैठना बहुत जरूरी है। लक्षात ठेवा, सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचं तुम्हाला येशूच्या चरणात बसणं खूप गरजेचं Praise आहे। the Lord. हालेलुया, हालेलुया। वो बर्थडे पार्टी आपकी जरूरी नहीं है, ती बर्थडे पार्टी तुमची गरजेची वो नाही। आपके घर पर आने वाला मेहमान जरूरी नहीं है। उस मेहमान को बोलो, उस मेहमान को बोलो, उस मेहमान को बोलो, आज मेरा 8 बजे प्रार्थना है, मैं आ नहीं सकता और तुम भी नहीं आना। त्या पाहुण्याला सांगा की आज माझ्या घरी 8 वाजता प्रार्थना आहे आणि मी देखील तुमच्याकडे येऊ शकत नाही, तुम्ही पण माझ्याकडे येऊ नका। Praise the Lord. किसी और दिन आओ, कुठल्या दुसऱ्या जब मैं दिवशी खाली है तब आओ। जेव्हा मी मोकळं त्या दिवशी Praise the Lord. आपने अगर ऐसा नहीं किया मतलब आपने मूर्ति पूजा किया है। जर तुम्ही असं केलेलं नाही तर तुम्ही मूर्ती पूजा केली तुमने उन मेहमानों को महत्वपूर्ण समझा, उनकी पूजा की है। आणि तुम्ही त्या पाहुण्यांना महत्वपूर्ण समजून त्यांची पूजा केलेली आहे। प्रभु का दिन छोड़कर तुम और किसी के और जगह गए, तुमने मूर्ति पूजा की है। प्रभूचा दिवस सोडून जर तुम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे तर तुम्ही मूर्ती पूजा केलेली आहे। पिकनिक मनाने गए, पिकनिक मला सहेली यार दोस्तों के साथ चले गए। मित्रमैत्रिणींमध्ये गेले तुम्ही, प्रेज द लॉर्ड, आपने मूर्ति पूजा की है, मूर्ती पूजा केली क्योंकि आपने यीशु से भी बढ़कर जरूरी उनको समझा है। कारण येशूपेक्षा जास्त तुम्ही त्यांना महत्त्वाचं समजता। मेरी बहन आने वाली है गांव से, माझी बहीण मेरी माँ आने वाली है गांव से। गावात माझी आई येणार आहे। बहन आने दो, माँ आने दो, घर पर रखो और प्रार्थना में जुड़ो, बहीण उद्या, आई उद्या तर घरी ठेवा आणि तुम्ही प्रार्थनेला जोडले नहीं तो उनको भी प्रार्थना में लेकर आओ। नाही तर त्यांना आपण प्रार्थना प्रेज द लॉर्ड। पर अगर आप ऐसा नहीं करते परंतु जर तुम्ही असं और करत माँ नाही, को ज्यादा स्थान देता है, बहन को ज्यादा जरूरी समझता है, पति को ज्यादा जरूरी समझता है, पत्नी को ज्यादा जरूरी समझता है, बच्चों को ज्यादा जरूरी समझता है, और किसी काम को जरूरी समझता है, कुठल्या दुसऱ्या कामाला तो महत्त्व आपने देता, मूर्ति पूजा की है। तर तुम्ही मूर्ती पूजा केलेली प्रेज आहे द लॉर्ड। ये पाप मूर्ति पूजा के बराबर पाप है। आणि हे पाप मूर्तीप्रमाणेच्या प्रेज द लॉर्ड। कितने लोगों को जिम्मेदारियां दी किती लोकांना जबाबदारी प्रार्थना दिली? का, प्रार्थनेची। और किसी काम की वजह से बोले हम प्रार्थना नहीं करेंगे। आणि कुठल्या तरी कामामुळे आम्ही प्रार्थना नाही करणार म्हणून बोलले। मालूम है आपने क्या किया? मला माहिती प्रार्थना को नकारना मतलब आपने यीशु को नकारा है। प्रार्थनेला नकारणं म्हणजे तुम्ही येशूला किसको नकारलं नकारा है आपने? कुणाला नकारलं? हम प्रार्थना नहीं ले सकते दादा, आम्ही प्रार्थना नाही घेऊ शकत हमको आता। काम रहता है, आम्हाला काम हमको असतं। सब्जी लाना है, भाजी आणायची। हमको उसी वक्त खाना पकाना है, त्याच वेळेस भाजी उसी बनवायची। वक्त हमारे घर में मेहमान आते हैं, त्याच वेळेस आमच्या घरात पाहुणे बहुत येतात। काम रहता है। खूप काम तुमने असतं। प्रार्थना को इनकार किया, तुमने यीशु को इनकार किया है, तुम्ही प्रार्थनेला नकार केलेला आहे, तुम्ही येशूचा नकार केलेला तुमने आहे। मूर्ति पूजा की है। तुम्ही मूर्ती पूजा केली याद आहे। रखे इस बारे में आपको पश्चाताप करने की जरूरत लक्षात है। ठेवा, तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला यीशु से माफी मांगने की जरूरत है, येशूकडे क्षमा मागायची खुदा गरज से आहे। माफी मांगने की जरूरत है कि खुदा बाप यीशु के नाम से आपके चरणों में आते, हमें आप माफ कर दे। की देव पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणात येतो, तू आम्हाला क्षमा कर। होय खुदा मैंने तेरा वक्त चुराया है, होय देवा, मी तुझा होय वचन मैंने ऐकला मूर्ति आहे। पूजा की है, मूर्ति पूजा मैंने की तेरा समय मित्रों में, सहेलियों में और रिश्तेदारों को दिया है, मी देवा तुझी वेळ मी मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना दिलेली मैंने आहे। तेरा वक्त शादी में और बर्थडे पार्टी में जाने के लिए इस्तेमाल किया है। मी तुझा वेळ जो आहे तो बर्थडे पार्टी मध्ये, लग्नांमध्ये जाण्यामध्ये जो वेळ व्यस्त केलेला आहे। तेरी आराधना का समय में ही मैं वाटर पार्क चला गया, आणि तुझ्या आराधनेच्या वेळेमध्येच मी वॉटर पार्कला प्रार्थना में नहीं जुड़ा, प्रार्थनेत नाही प्रार्थना में नहीं आया, प्रार्थनेत आलो नाही। खाने पकाने लग गया, जेवण बनवायला लागलो, मेहमानों के बीच में रहा। आणि ना- प्रभु तू मुझे माफ कर इन सारी बातों के लिए। या सर्व गोष्टींसाठी प्रभू समझ मला रहा है क्षमा क्या? कर। समझ रहा है क्या? समजत आहे का? समझ रहा है क्या? समजत आहे? याद रहे, लक्षात राहू ये आपने प्रभु के खिलाफ बहुत बड़ा पाप किया है। की प्रभूच्या विरोधात आम्ही खूप मोठं पाप केलं आहे। आपने प्रार्थना का इनकार करके प्रभु यीशु का इनकार किया है। प्रार्थनेचा नकार करून प्रभू येशूचा नकार केला और आहे। याद रहे न्याय का दिन आने वाला है। आणि लक्षात ठेवा, न्यायाचे दिवस पिता येत आहे। खुदा बाप राजासन पर होगा, पिता स्वर्गीय पिता तो राजासनावर यीशु आहे। राजासन पर बैठा होगा, यीशु राजासन और पर वो बसला यीशु पिता के सामने आपको भी नकार देगा, आणि तो येशू पित्याच्या समोर तुम्हाला पण नकारेल। क्योंकि इस जमीन पर आपने उसका
प्रार्थना करने का इनकार किया। कारण ह्या पृथ्वीवर त्यांनी त्याची प्रार्थना करण्याची तुम्ही नकार इस केला, जमीन पर प्रार्थना में आने से इनकार किया। ह्या पृथ्वीवर त्याच्या प्रार्थनेमध्ये येण्याचा तुम्ही इस नकार जमीन पर केला, आराधना में आने से इनकार किया। ह्या पृथ्वीवर तुम्ही त्याच्या कारण आराधनेमध्ये उससे येण्याचा ज्यादा नकार आपको केला. लगा कारण तुम्हाला वाटलं मेरे माँ का घर जाना जरूरी है। माझ्या आईच्या घरी जाणं गरजेचं आहे. आपको लगा तुम्हाला वाटलं मेरे बच्चों के साथ पार्टी करना जाना जरूरी माझ्या है। लेकरांसोबत जाऊन मिळून पार्टी करणं आपको गरजेचं लगा आहे. तुम्हाला मॉल वाटलं में घूमना जरूरी है। मॉलमध्ये फिरणं आपको गरजेचं आहे. लगा तुम्हाला वाटलं शादी में जाना जरूरी है। लग्नात जाणं गरजेचं आहे. याद रहे प्रभु का दिन पवित्र है और उसे आपको भी पवित्र ठहराना है। लक्षात ठेवा, प्रभूचा दिवस हा पवित्र आहे आणि तुम्हाला देखील त्याला पवित्र हर ठेवायचा दिन आहे. पवित्र है, प्रत्येक हर दिवस पवित्र समय है। पवित्र है। प्रत्येक क्षण जो पवित्र मुकर्रर किया हुआ समय है, आणि जो वेळ बांधलेला आहे, जो नेमून बांधलेला वेळ आहे तो जो पवित्र वक्त आहे. मुकर्रर किया हुआ समय आणि है, जो नेमून बांधलेला ते वेळ आहे, वो आपको खुदा को देना है, क्योंकि आपने बोला है मैं खुदा को समय दूंगा। कारण तुम्ही बोललेला आहे की मी देवाला वेळ देईन. प्रेज़ द लॉर्ड। समझ में आ रहा है? समजत आहे? आप घर पर जा रहे हो, तुम्ही घरी जाताय. आपकी पत्नी नहीं है, आपकी पत्नी को ये समझाना। आणि तुमच्या बायकोला जाऊन समजवा. सच में बोल रहा हूँ, खरंच जो सांगताय. जो लोग नहीं आते, आप हफ्ता भर इधर आते हो, हफ्ते में एक आणि आठवड्यातून तुम्ही इथे येता बार एक वेळेस और वचन सुनते हो। वचन ऐकता. जाओ, जो लोग नहीं आए उनको आज का वचन सुना कि आज खुदा के वचन ने क्या आपसे बात की। आणि जावा आणि ज्या लोक आलेले नाहीत त्यांना वचन ऐकवा की देवाने आज तुमच्या संगती काय वचनाद्वारे बोलले प्रेज़ द आहे. लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. ताकि उनके जिंदगी में भी बदलाव आ जाए। जेणेकरून त्यांच्या जीवनात पण बदल घडो. प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया. अब प्रार्थना ने को इनकार किया, मूर्ति पूजा किया। तुम्ही प्रार्थना नकारलेला तुम्ही मूर्ती पूजा केली. खुदा यीशु आपको नकारेगा। देव येशू तुम्हाला नकारेल. मत्ती का 10 अध्याय 32 और 33 वचन मग त्याचा 10 अध्याय 32 आणि 33 वचन पढ़िएगा। वाचूया. मत्ती का 10 अध्याय 32 और 33 वचन। त्याच्या 10 अध्याय 32 आणि 33 वचन. अतः प्रत्येक जो मनुष्य के सामने मुझे स्वीकार करेगा, अर्थात हर एक जो इंसानों के सामने मुझे कबूल कर लेगा, मैं भी उसे अपने पिता के सम्मुख जो स्वर्ग में है स्वीकार करूंगा। देखो क्या लिखा है इधर, देखो 2 मिनट रुकना ब्रदर में। क्या लिखा है? काय लिहिलंय? जो इस जमीन पर जो या पृथ्वीवर इंसानों के सामने, मनुष्यासमोर, रिश्तेदारों के सामने, पति के सामने, पत्नी के सामने, बच्चों के सामने, हर हालात में यीशु को कबूल करेगा। प्रत्येक परिस्थितीत येशूला जो स्वीकारेल, यीशु पिता के सामने आपको कबूल करेगा। येशू जो आहे तो पित्याच्या समोर पर आपने तुम्हाला क्या कबूल किया करेल. है? परंतु तुम्ही काय केलंय? बहुत काम है, खूप काम आहे. प्रार्थना नहीं कर सकते, प्रार्थना कभी नहीं कर कभी सकते. करेंगे, कधी कधी करा, हर वक्त नहीं। परंतु प्रत्येक वेळेस नाही. यीशु आपको नकारेगा, येशू तुम्हाला नकारेल. यीशु आपको नकारेगा। येशू तुम्हाला नकारेल. ये प्रार्थना कभी कभी करने वाला बात नहीं है। ही प्रार्थना कधी कधी करणारी गोष्ट नाही. प्रेज़ द लॉर्ड। लिखा है निरंतर लगातार प्रार्थना करते रहो। लिहिलेलं आहे निरंतर अखंड प्रार्थना करत राहा. वेरी गुड, प्रेज़ द लॉर्ड। ये आप नहीं करता, आणि हे आम्ही करत नाही. इनकार करता है, नकारतो. आपने पाप किया है। तर तुम्ही पाप केलेलं आहे. क्षमा मांगो खुदा, क्षमा मागो देवाला कहो। आणि बोलूया. बाइबल में लिखा है प्रकाशित वाक्य में, बायबल मध्ये लिहिले प्रगटीकरणात उठ, उठ, पश्चाताप कर पश्चाताप कर और पुनः उन कामों को कर जो पहले तू किया करता था। आणि पुन्हा त्या कामांना कर जो तू आधी करायचा. क्या करते थे? काय करायचे? पहले प्रार्थना करते थे, करते थे क्या? पहिले प्रार्थना करते थे क्या? करायची पण फिर शुरुआत करो, परत सुरुवात करा. प्रार्थना करना, फिर शुरुआत करो। प्रार्थना करना, सिस्टर परत गीता, सुरुवात करा. सिस्टर किरण, सिस्टर मनीषा, सिस्टर माधुरी, प्रार्थना करना शुरुआत करो। बहिणीनं सिस्टर गीता, माधुरी, सिस्टर किरण, सिस्टर प्रत्येक जण प्रार्थना करायला जो सुरुवात तुमने करा. इनकार किया उसके लिए क्षमा मांगो, जे तुम्ही नकारलं रो रो कर आंसू बहाकर क्षमा मांगो। रडून रडून क्षमा कर. माफ कर खुदा, क्षमा कर मैं देवा. पुनः प्रार्थना करना शुरुआत करेंगे। पुन्हा प्रार्थना करायला जो सुरुवात समय करा. आपको मैंने बोला था मैं देंगे, वो आपको देंगे। आणि जी वेळ मी तुला द्यायला मी बोललेलो होतो ती वेळ मी तुला देईन. प्रेज़ द लॉर्ड। हाँ पढ़िए आगे 32-33। पर जो मनुष्य के सामने मुझे अस्वीकार जो करेगा, मनुष्य के सामने मुझे अस्वीकार करेगा, मैं भी उसे अपने पिता के सामने मैं भी उसे अपने पिता के सामने जो स्वर्ग में है जो स्वर्ग में है अस्वीकार करूंगा। नकारूंगा, अस्वीकार करूंगा। क्या नकारेगा, करेगा?
अस्वीकारण म्हणजे नकारेल. क्या करेगा? काय करेल? सोचो आपका हालत क्या है. हा विचार करा तुमची क्या परिस्थिती इस काय. वचन में लिखा हुआ दूसरा बात का हालत नहीं है? ह्या वचनामध्ये लिहिलेल्या दुसऱ्या गोष्टीची तुमच्या परिस्थिती नाही यीशु का? नकारेगा. येशू नकारेल. बहनों ऑनलाइन सुनो, आपकी हालत क्या है? यीशु नकारेगा. तुमची परिस्थिती काय? येशू नकारेल. प्रेज द लॉर्ड. सुधर जा सुधरूया और प्रार्थना करना शुरू आणि प्रार्थना करायला जो सुरू समय प्रभु को बोला है जी वेळ प्रभूला बोलला प्रभु को दे दे. ती प्रभूला देऊया. मंगलवार का समय, मंगळवारची वो वेळ. बुधवार का समय, बुधवारची वो वेळ. गुरुवार का गुरुवारची समय वेळ. जो 1 घंटा प्रार्थना एक होगी, तास प्रार्थना. उसमें बोला था हम लेंगे आणि बोललो तर आम्ही घेऊ और हम रहेंगे. आम्ही राहू. हम रहते नहीं है, आता राहत आते नहीं है. येत नाही. प्रभु आपको नकारे. प्रभू तुम्हाला नकारेल. प्रेज द लॉर्ड. कारण इस जमीन पर आपने प्रार्थना करने से इनकार कर दिया. कारण ह्या पृथ्वीवर तुम्ही प्रार्थना करणं नकारलं. प्रार्थना नहीं करना प्रार्थना नाही करणं यीशु को नकारने जैसा. येशूला नकारण्यासारखं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोग किती लोक इस मामले में प्रभु से क्षमा मांगने को तैयार. किती लोक ह्या बाबतीमध्ये प्रभूकडे क्षमा मागायला तयार आहेत. मांगेंगे या नहीं? मांगना गलती तो किया नहीं. है क्या? चुका केल्या ऑनलाइन वाले कितने लोग, ऑनलाईन वाले किती लोक कितने लोग माफी मांगने को तैयार है? किती लोक क्षमा मागायला तयार आहेत. एक ही हाथ दिख रहा है मुझे. एकच हात दिसतोय. एक ही हाथ दिख रहा है. बाकी सब लोग सो गए क्या? बाकी झोपलेत का? अभी आंखों को बंद करेंगे. आता डोळे बंद करूया. काय झालं असेल? हे काय जोक चांगला मी जोकर आहे, मग कॉमेडी करतोय. हसायची गोष्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. चलो आंखों बंद करेंगे और प्रभु से क्षमा मांगेंगे. अपने आंखों को बंद करें, अपने आंखों को बंद करो और प्रभु से क्षमा मांगो कि प्रभु मैंने आपका समय चुराया है. बोलो बोलो प्रभु मैंने आपका समय चुराया है. मैं चोर हूँ, मैंने मूर्ति पूजा की है. प्रभु मैंने मेरे दोस्तों को समय दिया, सहेली को समय दिया, काम को समय दिया, रिश्तेदारों को समय दिया, खाने पीने के लिए समय दिया, मेरे सास को समय दिया, मेरे ससुर को समय दिया, मेरे बहू को समय दिया, मेरे दामाद को समय दिया, मेरे हर बातों को मैंने समय दिया और मैंने तेरा वक्त चुराया. मुझे तू माफ कर प्रभु, मुझे तू माफ कर. तोंडातून शब्द येऊ द्या. तारा राजगुरू बाहेर पडू द्या. शब्द बाहेर पडू द्या. तोंड उघडा. किती जोराने हातली, थोडा जोरात शब्द बाहेर येऊ दे. हालेलुया हालेलुया हालेलुया. अपने शब्दों को बाहर आने दो. शालोन शब्द बाहर येऊ दे. शब्द बाहर येऊ द्या. हालेलुया. प्रभु मुझे माफ कर, मुझे माफ कर प्रभु, मुझ पर दया कर, मुझे माफ कर. मैं पुनः प्रार्थना करना शुरुआत करूंगा. मैं पुनः प्रार्थना करना शुरुआत करूंगा. मैं आऊंगा प्रभु, मैं बैठूंगा प्रभु, मैं तेरा समय तुझे दूंगा प्रभु. प्रभु मैं घर का प्रतिनिधि है, मैं पुरुष है, मैं प्रतिनिधि है. मैं मेरे साथ मेरे बीवी को और मेरे बच्चों को भी प्रार्थना में बिठाऊंगा. मैं शिस्त लगाऊंगा प्रभु. आमीन आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करना शुरुआत करो. चालो ईशा प्रार्थना करायला सुरुवात. प्रेज द लॉर्ड. जवान हो, तरुण आहात. इधर देखिए. इथे पहा. प्रभु यीशु ने पवित्र वचनों में एक बेदर्द, निर्दयी, दुष्ट सेवक के बारे में दाखिला दिया. प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये एक दुष्ट सेवकाच्या सेवकाबद्दल दृष्टांत दिलेला आहे. दाखिला दिया है. दृष्टांत दिलेला आहे. पर वो दृष्टांत बताने से पहले, वो दाखिला बताने से ते पहले दृष्टांत सांगण्याच्या आधी पत्रोस जो यीशु का चेला है, आणि पेत्र जो येशूचा शिष्य आहे, यीशु के पास. येशूकडे आला. सुनना, मैं और एक जरूरी बात बता रहा हूँ. अजून एक गरजेची गोष्ट Please सांगतो, सुनना. ऐका, लक्षपूर्वक ऐका. पत्रस यीशु के पास आया जो यीशु का चेला है. आणि पेत्र येशूकडे आला जो येशूचा शिष्य आहे. और जब वो पत्रस यीशु के पास आया तो यीशु को उसने पूछा. आणि जेव्हा पेत्र येशूकडे आला तर ते पेत्राने येशूला ये विचारलं. गुरु है, रबी है, यीशु. आणि रबी हे गुरु येशू, मेरे भाई ने, मेरी बहन ने माझ्या भावाने, माझ्या बहिणीने अगर मेरे खिलाफ गुनाह किया, जर माझ्या विरोधात अपराध केला, पाप किया, दुष्टता की, मुझे धोखा दिया, मुझे फंसाया, तो मैंने उसको कितने बार माफ करना? 7 बार क्या? तर मी त्याला किती वेळेस क्षमा करणार? 7 वेळेस काय?
यीशु ने उससे जवाब दिया येशूने त्याला उत्तर दिले और कहा, आणि बोलला, मैं ये नहीं कहता कि तू अपने भाई को या अपने बहन को 7 बार माफ कर। आणि येशू त्याला उत्तर देऊन बोलला की मी हे नाही म्हणत की 7 वेळेस तू तुझ्या भावाला किंवा बहिणीला वो क्षमा कहता कर. है तो म्हणतो, 7 का 70 गुना तक तू अपने भाई को अपने बहन को माफ कर तो दे। असं म्हणत आहे की 7च्या 70 वेळा तू आपल्या भावाला आणि बहिणीला तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. पढ़ेंगे मत्ती का 18 अध्याय 21 और 22 वचन मत्थय 18 ते 21 आणि 22 वचन पढ़िए। वाचूया. मत्ती का 18 अध्याय मत्थय 18 अध्याय 21 और 22 वचन 21 आणि 22 वचन. तब पतरस ने आकर तब पतरस ने आकर यीशु से कहा, यीशु से कहा, प्रभु, मेरा भाई कितनी बार मेरे विरुद्ध अपराध करता रहे हाँ कि मैं उसे क्षमा करूं? हाँ क्या 7 बार तक? हाँ। यीशु ने उससे कहा, प्रभु यीशु ने उसको जवाब में देते हुए कहा, मैं तुझसे मैं तुझसे यह नहीं कहता मैं यह नहीं कहता कि 7 बार तक ही, 7 बार तक ही, वरन 7 बार के 70 गुने तक 7 बार के 70 गुने तक तू उसे माफ कर देना। इधर देखो, इथे पहा, इधर देखो इथे पहा. सब लोग। सर्वजण यीशु का चेला पूछ रहा है, मेरे भाई को मेरे बहन को रोज मेरे खिलाफ अपराध करते हैं, आणि येशूचे शिष्य विचारत आहे ते माझे भाऊ आणि बहीण माझ्या विरोधात जे दररोज माझ्या विरोधात अपराध करतात, पाप करते, गुनाह करते, पाप आणि अपराध, धोखा देते, फसवणूक करतात, मैंने उनको कितने बार माफ करना? मी त्यांना किती वेळ क्षमा करू? 7 बार क्या? 7 वेळेस काय? यीशु ने बोला नहीं, येशू बोलला नाही. 7 बार का 70 गुना तक तू अपने भाई को अपने बहन को माफ कर। येशू बोलला नाही, 7च्या 70 वेळेस तू आपल्या भावाला बहिणीला तू क्षमा कर. क्यों यीशु ने ऐसा कहा काय येशू असं कि बोलला? 7 का 70 गुना तक? 7च्या 70 वेळेस पर्यंत मतलब कितना हो गया? म्हणजे किती वेळ? 490। म्हणजे 400 कितना हो गया? 490. तो 490 बार ही अपने भाई को अपने बहन को जो अपराध करते माफ करना है क्या? तर 490 वेळेस फक्त आपल्या भावाला बहिणीला जे त्यांच्या विरोधात अपराध आणि पाप करतात त्यांना क्षमा करायची. नहीं, यीशु का ये कहना नहीं। येशूचं बोलणं असं नाही. 490 बार माफ करो ऐसा यीशु ने नहीं बोला। 490 वेळेस येशूने बोलला नाही क्षमा करा. 490 बार 490 वेळेस क्षमा करना क्षमा करा ऐसा यीशु ने नहीं बोला। असं येशू बोलला नाही. वचन के अनुसार यीशु ने पतरस को जवाब दिया। वचनानुसार येशूने पेत्राला उत्तर वचन दिलं. में क्या लिखा है? वचनात काय लिहिलंय? वचन में लिखा है इंसान की आयु कम से कम 70 साल वो जीवित रहेगा। वचनात काय लिहिलेलं आहे की मनुष्याचं जे आयुष्यक्रम आहे ते जास्तीत जास्त ज्यादा से ज्यादा 70 साल तक। जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत. और अगर और बल लगाया आणि अजून जर और ताकत लगाया अपना, लावली, कुछ ताकत और बल लगाया, पैसा लगाया, आणि काही तर ताकद बल पैसा लावला तर डॉक्टर के पास गया डॉक्टरकडे तो गेला उसकी आयु ज्यादा से ज्यादा 80 साल तक। त्याची जास्तीत जास्त आयुष्य जे आहे ते 80 वर्ष. तो कितने साल तक इंसान जीवित रहेगा ज्यादा से ज्यादा? तर जास्तीत जास्त जे मनुष्य किती वर्ष जगत 80 राहील? साल तक। मतलब यीशु पतरस को क्या बोल रहे हैं? म्हणजे येशू पेत्राला काय बोलतोय? मरते दम तक तेरा भाई तेरे खिलाफ अपराध करते रहे तब भी तू उसको माफ माफ और माफी करना चाहिए। म्हणजे येशू पेत्राला काय म्हणत आहे की मरोस तोपर्यंत तुझा भाऊ आणि बहीण जर तुझ्या विरोधात अपराध करत आहे, पाप करत आहे, तर तू त्याला क्षमा क्षमा आणि क्षमाच करायची आहे. क्या करना चाहिए बोलो? काय करायचं बोला? क्या करना चाहिए सब लोग बोलो? एक साथ 3 बार माफी करना चाहिए। मरते दम तक माफ करना चाहिए। कितना भी दुष्टता आपके साथ किया हो, कितना भी भेदभाव आपके साथ किया हो, कितना भी धोखा आपको दिया हो, कितना भी पैसे आपके लूटे हो, कितना भी आपको थपड़े मारा हो, मरते दम तक आपको आपके भाइयों को आपके बहनों को माफ माफ और माफ करना चाहिए। आणि मरुस तोपर्यंत तुम्हाला तुमच्या भावा बहिणींना तुम्हाला क्षमा क्षमा आणि क्षमाच यही करायची यीशु आहे. का कहना है। आणि हेच येशूचं बोलणं आहे. क्योंकि इंसान का आयु 70 साल, कारण मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष, ताकत लगाया तो 80 साल। बल लावलं तर 80 वर्ष. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. यीशु ने ये सिखाया, येशूने हे क्योंकि शिकवलं. यीशु ने भी यही किया। कारण येशूने कलवरी क्रूस पर मरते वक्त आणि वधस्तंभावर मरते वेळेस मरते मरते सारे लोगों को वो माफ करके चला गया। आणि मरता मरता तो सर्व लोकांना क्षमाच यही करतो. यीशु आपको बोलता है। आणि हेच येशू मरते तुम्हाला दम सांगतो. तक सबों को माफ कर। मरुस तोपर्यंत प्रत्येक यीशु को क्षमा करा. जिसने बर्छी से भेदा, आणि ज्या व्यक्तीने येशूला जिस इंसान ने बर्छी से उसको भेदा, आणि ज्या व्यक्तीने भाल्याने यीशुला कुशीत मारलं, भाल्याने येशूला कुशीत मारलं, उसको भी प्रभु ने माफ कर दिया।
त्याला पण येशूने क्षमा केली. Praise the Lord. जिसने यीशु पर थूका, आणि ज्याने येशूवर थुकला यीशु ने उसको माफ कर दिया. येशूने त्याला जिसने क्षमा केली. खीले दागे, ज्यांनी खिळे मारले यीशु ने उसको माफ कर येशूने दिया. त्यांना क्षमा केली. जिसने उसको नंगा कर दिया, त्याने येशूला नग्न केलं. यीशु ने उसको माफ कर दिया. यीशु ने त्यांना यहाँ क्षमा केली. कौन है ऐसा इथे कोण जो आहे इस असा? तरह का बर्ताव आपके साथ करता है? आणि अशा प्रकारचं वागणूक तुमच्या सोबत करत आहे का? करते हैं क्या? करतात का? इससे बुरा बर्ताव कोई आपके साथ करता नहीं. आणि याच्यापेक्षा कम है. विचित्र वाईट कोणी वागणूक तुमच्या सोबत करत नाही. इससे कम है. याच्यापेक्षा खूप कमी. इसीलिए माफ करना, म्हणून क्षमा मरते दम तक माफ करना. मरोस तोपर्यंत क्षमा पढ़िए भजन संहिता 90 अध्याय 10 वचन. वाचूया स्तोत्र संहिता 90 अध्याय 10 वचन. भजन संहिता का 90 अध्याय 10 वचन पढ़िए. स्तोत्र संहिता 90 अध्याय 10 वचन. हमारी आयु के वर्ष हाँ. 70 तो होते हैं, हमारे जिंदगी के आयु के वर्ष 70 तो होते हैं, चाहे बल के कारण चाहे बल के कारण 80 भी हो जाए, 80 भी हो जाए, फिर भी उनके घमंड का आधार घमंड का आधार कष्ट और शोक ही है. कष्ट और. इधर देखो तुम्हारे आयु कितनी है. तुमचं आयुष्य किती बाइबल आहे? क्या बोल रही वापिस एक बार. हमारी आयु के वर्ष हमारे आयु के वर्ष 70 तो कितने होते हैं? किती आहे? कितने हैं? बोलो हमारे आयु के वर्ष. बोलो मेरे साथ, हमारे हमारे आयु के वर्ष 70 तो होते हैं. करते हैं. और बल के कारण, बोलो और बल के कारण 80 भी होंगे. फिर भी घमंड के कारण के कारण आपको क्या मिलेगा? कष्ट, दुख, तकलीफ, आंसू, शोक. Praise the Lord. ये नहीं होना है. हे नाही व्हायचं. मरते दम तक सबों को माफ करना. मरूस तोपर्यंत सर्वांना क्षमा पढ़ना करा. ब्रदर आप. हमारी आयु के वर्ष हमारी आयु के वर्ष 70 तो होते हैं, 70 तो होते हैं, चाहे बल के कारण चाहे बल के कारण. डॉक्टर के पास जाओ, पैसा लगाओ, फॉरेन में जाकर कैंसर ठीक करके आओ, 80 हो जाएंगे. 80 भी हो जाए, 80 भी हो जाए, फिर भी हाँ. उनके घमंड का आधार उनके घमंड का आधार कष्ट और शोक ही है. कष्ट और. 80 साल तक भी जिया तो भी कष्ट है. मेरी माँ अभी भी कष्टों में है. 88 साल की है, 88 वर्ष जाते कन रही है, दर्द हो रहा है, उठ नहीं पा रही है. यही होगा. हेच होईल. Praise the Lord. ये नहीं चाहिए. हे नाही पाहिजे. ये शोक नहीं चाहिए. ये रोना नहीं चाहिए. ये दुखना नहीं चाहिए. नाही पाहिजे. जिनको माफ करना उनको दिल से माफ कर दो. ज्यांना क्षमा करायची त्यांना हृदयापासून Praise क्षमा the करा. Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 कितना भी जोर लगाओ, किती पण ताकद लाव 80 के ऊपर जिएंगे नहीं. 80 वर जगणार नाही. इधर कितने जवान जवान बच्चे मर गए. इथे किती तरुण लेकरं. जवान जवान तरुण 80 तक तो पहुंच भी नहीं पाए. मेरे उम्र तक नहीं पहुंच पाए. माझ्या वयापर्यंत पोहोचू नये. Praise the Lord. मेरे उम्र तक भी पहुंच नहीं पाए. माझ्या वयापर्यंत पण पोहोचले. Praise the Lord. ऐसा नहीं होने की, असं नाही व्हायचं. आयुष्य अच्छा होने की, आयुष्य चांगलं होणे. जिनको माफ करना उनको माफ करो. ज्यांना क्षमा करायची त्यांना क्षमा करा. Praise the Lord. मरते दम तक क्या करना? मरूस तोपर्यंत काय करा? बोलो मरते दम तक. मरूस तोपर्यंत क्षमा करना. क्षमा करा. 3 बार बोलो मरते दम तक क्षमा करना. एक साथ जोर से. मरते दम तक क्षमा करना. मरते दम तक क्षमा करना. Praise the Lord. कोई कड़वाहट नहीं रखना. कुठल्या कडूपणा पति हो, नवरा वो असो, पत्नी हो, बायको असो, बच्चे हो, लेकरं वो असो, माँ हो, आई असो, वो बाप हो, बाप असो, वो सास हो, सासू वो असो, ससुर हो, सासरा वो असो, दामाद हो, जावई असो, वो बहू हो. सून असो. माफ करो क्षमा करा. ताकि शैतान तुम्हारी जिंदगी से लाभ ना उठाए. जेणेकरून सैतान तुमच्या जीवनापासून लाभ उचलू नये. सिखाना है. शिकवायचं मेरा आहे. समय खत्म माझी है. वेळ समजली. आगे और सीखेंगे बाद में. पुढच्या वेळेस अजून शिकू. पर याद रहे, परंतु लक्षात ठेवा पश्चाताप का तीसरा कदम, दूसरा कदम, पश्चातापाचं दुसरं पाऊल माफ कर दो. क्षमा करून टाका. बोलो माफ कर दो. क्षमा करून टाका. बोलो मैं माफ कर दूंगा. बोला मी क्षमा और करेन. नहीं है दिल तो प्रभु से मांगो. आणि जर हृदय नाही क्षमा करायचं तर प्रभु प्रभूला मुझे मागा. मेरे सताने वालों को माफ करने का दिल तू दे. प्रभू मला माझ्या सतावणाऱ्या लोकांसाठी क्षमा करण्याचं हृदय तुम्हाला दे. मांगेंगे क्या? मागणार काय? मांगेंगे क्या? कितने लोग मांगेंगे? किती लोक मागणार? मांगा तो मिलेंगे. मागितलं तर मिळेल. मांगा तो. मागितलं तर आई मागणार ना. हाँ राजगुरु सिस्टर
मांगेंगे तो मागितलं तर बोलो, मांगेंगे तो मागितलं तर पैसा मत मांगो, पैसे मागू दौलत मत मांगो, मागू नका अच्छा दिल क्षमा का मांगो। आणि हृदय क्षमा करणार मागा. अच्छी बातें मांगा तो सारा करके देता है। चांगल्या गोष्टी माहिती आहे तर जास्त करून देईल. प्रेस करो, प्रेस करो। आइए हम प्रार्थना प्रार्थना